साहेब समोर बघा. साहेब आज मनसेतर्फे जे आहे इथे स्टिकर लावण्यात आलेला आहे. मी मराठी बोलतो, मला मराठी समजते, या माझ्या रिक्षात बसा. तुम्ही स्वतः आज रिक्षात बसलेले आहेत, काय आवाहन करणार? आव्हान माझं तेच आहे. मी गेली 5-10 दिवस पुऱ्या मुंबईतल्या रिक्षाधारकांना माझी विनंती आहे की आज महाराष्ट्रामध्ये आपण राहतो, महाराष्ट्रामध्ये इथे आपण घाम काढतो, ह्या महाराष्ट्रामध्ये पिकलेलं आपण जेवण जेवतो, ह्या महाराष्ट्रातल्या वाहणाऱ्या नद्यांचं पाणी पितो आणि मग ह्या महाराष्ट्रामध्ये आपण एवढे दिवस आल्यानंतर आपण इथे मराठी मी बोलणार नाही हे जर घमंडीने बोलणार असाल तर मग आम्ही सुद्धा तेवढ्याच घमंडीने तुमच्या कानाखाली आवाज नक्कीच काढणार, जे माझ्या राजसाहेबांनी शिकवलं. मुळात कायदा आहे, जर मला बॅच घ्यायचा असेल, मला लायसन घ्यायचं असेल तर मला त्या ठिकाणी मराठी बोलल्यानंतरच मला लायसन आणि बॅच दिलं जातो. आणि परमिट जर घ्यायचं असेल गाडीचं तर माझं 15 वर्षाचं वास्तव्य इकडचं असायला पाहिजे. जर 15 वर्षाचं वास्तव्य नसलेल्या माणसाला जर परमिट दिला असेल तर त्याच्यावरती पण कारवाई झाली पाहिजे. आणि ज्याला मराठी बोलता येत नव्हतं तरी सुद्धा त्याला ज्याला बॅच आणि लायसन दिलं. माझं म्हणणं आहे की खरं म्हणजे ही सुरुवात परिवहन खात्याच्या सर्व अधिकाऱ्यांपासून झाली पाहिजे. परिवहन खात्यांनीच हे सगळं बोगस पद्धतीने जे 2 वर्ष झाले, 1 वर्ष झालं, ते जे आले त्यांना सुद्धा परमिट दिलेले आहेत. मला असं वाटतं की या संदर्भात माननीय मुख्यमंत्री आणि माननीय परिवहन मंत्री यांनी एक न्यायालयीन समिती नेमायला पाहिजे आणि या न्यायालयीन समिती चौकशीमध्ये जे कोणी भ्रष्टाचारी अधिकारी असतील, ज्यांच्या संगनमताने करोडो रुपये त्यांनी कमवले, या अधिकाऱ्यांवरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे. आणि 15 ते 16 वर्ष होऊन परमिट घेऊन इथे रिक्षा चालवत असेल, तो जर आम्हाला आव्हान देणार असेल की मी मराठी बोलणार नाही तर त्याला त्याच्याच भाषेत या मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये उत्तर मिळेल. साहेब संजय निरुपमला काय संजय निरुपम जो आहे तो काय पण बरोबर आणि गुणरथ सदरा वाटते. कसं आहे की ते संजय निरुपम साहेब मोठे आहेत, ते माननीय बाळासाहेबांच्या बरोबर त्यांनी काम केलेलं आहे. झालं असं की शिवसेना सोडल्यानंतर त्यांना कोण विचारत नव्हतं, मग ते थोडे दिवस काँग्रेसमध्ये गेले. काँग्रेसमधून आता त्यांना वाटलं की नाही, शिंदे साहेब बाहेर पडलेत, आता ते शिंदेकडे आहेत. परंतु शिंदेच्याच मंत्र्याची भूमिका, ज्या पक्षामध्ये ते आहेत त्यांचाच मंत्री सांगतो की मराठी बोलायला पाहिजे, तर संजय निरुपम साहेब स्वतःची इमेज वाढवण्यासाठी, एकनाथ शिंदे साहेबांना खुश करण्यासाठी काहीतरी धडपड करतायत. आणि सदावर्तेंबद्दल काय बोलायचं साहेब, म्हणजे असा अपघाताने माणूस मराठी म्हणून जन्माला आला असेल. त्यांनी त्या दिवशी सांगितलं की माझी आई एक साहित्यिक होती, त्या साहित्यिकेच्या आईच्या पोटी मी जन्म घेतलाय. मला असं वाटतं की त्या आईला सुद्धा कुठेतरी स्वर्गामध्ये दुःख वाटत असेल की अशा नालायक मुलाला मी या महाराष्ट्रामध्ये जन्म दिला.